विकासासाठी फडणवीस मागण्या मागताना दिसणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरात ही दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीस बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत। काल देवेंद्र फडणवीसांची भाजपचे विधिमंडळ गट नेते म्हणून निवड झाली आणि त्यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं होतं। पुढील काळ हा अपेक्षा पूर्तीसाठी असणारे, संघर्षाचा असणारे आणि ह्याच अपेक्षा पूर्तीसाठी संघर्षाच्या काळात बाप्पा साथ देव म्हणून ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। अत्यंत मोठा दिवस आहे आणि यासाठी बाप्पाचं दर्शन घेऊन या दिवसाची सुरुवात करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले। त्याच्यासोबत भाजपचे अनेक मोठे नेते आपण पाहतोय। मागे गिरीश महाजन दिसतायत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दिसतायत। अनेक महत्त्वाचे भाजपचे नेते सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत सिद्धिविनायकाच्या मंदिरात दाखल झालेत। आता आपण पाहतोय मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या हस्ते बाप्पाला आता पूजा केली जाणार आहे, पूजा आरती केली जाणार आहे। मोठा प्रसाद सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय, फुलांच्या माळा सुद्धा आहेत आणि बाप्पाची पूजा आता देवेंद्र फडणवीस करतील। त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा होणार आहे। त्यांच्यासोबत भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल झालेले आहे। तिथे सुरुवातीला जे अध्यक्ष आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आणि आपण बघतोय आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इकडे पूजा इथे केली जाते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबादेवीच्या मंदिरात देखील दर्शनासाठी जाणार आहेत। आज 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे। आझाद मैदान इथे एका भव्य दिव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे शपथविधी घेतील। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आहेत हे दोघे इथे शपथविधी घेणार आहेत। मोठा असा एक सोहळा पार पडणार आहे आणि आपण बघतो तिथं पूर्वी सध्या देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला इथे दाखल झालेले आहेत। जे वडाळ्याचे आमदार आहेत कालिदास कोळंबकर ते देखील इथे उपस्थित आहेत। त्यासोबतच सिद्धिविनायक संस्थानचे अध्यक्ष सदा सरवंटे हे देखील आहेत आणि त्यांच्या उपस्थित सध्या इथे आरती पार पडत असल्याचे आपल्याला इथे दिसून येते। शूट चालू आहे, लाईव्ह चालू आहे। शांती आहे बाबा, शांती आहे। मी कुठे बाजूला साईड नाही नवल का मोबाइल है ही दृश्य आपण आताच पाहिली। मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतील दृश्य होती। देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दादरमधील सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचले। त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली। यावेळी त्यांना टिळा लावत अध्यक्षांनी पूजेची सुरुवात केली आणि त्यानंतर मंदिराच्या अध्यक्षांनी टिळा लावत पूजेची सुरुवात केली। यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत अनेक महत्त्वाचे नेते आपल्याला दिसून येत आहेत। या ठिकाणी सदा सरवणकर सुद्धा आहेत, तर
गिरीश महाजन दिसत आहेत, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. भाजपच्या प्रत्येकच नेत्यासाठी आज खरं तर महत्त्वाचा दिवस आहे. भाजपसाठी हा मोठा दिवस आहे. आपण पाहतोय की मंदिर समितीकडून त्यांचा सत्कारही करण्यात आलाय. मुख्यमंत्री म्हणून ते पुढची 5 वर्ष महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत आणि म्हणून मंदिर समितीकडून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. बाप्पाचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला आहे, पूजा अर्चा केलेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आज त्यांच्याचकडे आहे, कारण की महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून आज ते पदभार स्वीकारणार आहेत. मोठी जबाबदारी आहे, राज्याचं पालकत्व ते स्वीकारणार आहे आणि त्यामुळे या मोठ्या जबाबदारीसाठी बाप्पांचं दर्शन घेणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले, त्यांनी आरती केली, प्रसादही चढवलाय, त्यांचा सत्कारही मंदिर समितीच्या अध्यक्षांकडून करण्यात आलेला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एकंदरीतच बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत. देवीचंही दर्शन देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं कळत आहे. त्यांच्यासोबत मोठा नेत्यांचा फौजफाटा तर आहेच, परंतु पोलिसांचाही मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा इतका मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.